नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी सखी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहायला भेटतील. मैत्रिणींनो, थांबा. 3 जुलैच्या राहू काळात जर तुम्ही ही एक चूक केली तर तुमच्या नवऱ्यावर, मुलावर, घरातल्या कर्त्या पुरुषावर खूप मोठं संकट येईल. स्वामींचा इशारा आहे. कोणती चूक आहे, त्याच्यावर उपाय काय आहेत, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ सेव्ह करा आणि स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात तुमच्या सर्व मैत्रिणींनाही शेअर करा. तर आधी तारीख आणि वेळ लक्षात घ्या. 3 जुलै 2026 शुक्रवार. या दिवशी तिहेरी योग आहे. एक म्हणजे संकष्ट चतुर्थी आहे, दुसरा योग आहे शुक्रवार आहे, महालक्ष्मीचा वार, आणि तिसरं म्हणजे दुपारी राहू काळ आहे. तर राहू काळाची वेळ आहे 10:37 ते दुपारी 12:15. मैत्रिणींनो, हे पावणे 2 तास सगळ्यात जास्त धोकादायक आहेत. या वेळेत चूक झाली तर 1 वर्ष तुम्हाला भोगावं लागेल. तर सगळ्यात मोठी चूक, लक्ष देऊन ऐका. 3 जुलैच्या राहू काळात तुमचा नवरा, मुलगा, घरातला कर्ता पुरुष जेवायला बसला असेल तर त्याला चुकूनही मीठ वाढू नका. समजा त्याने मागितलं तर त्याला मीठ देऊ नका. त्याच्या हातामध्ये मिठाची भरणी देऊ नका. मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, मीठ म्हणजे शुक्र ग्रह, शुक्र म्हणजे पती, सुख, गाडी, वाहन हे सर्व असतं. राहू काळात राहू सगळ्यात जास्त ताकदवान असतो. यावेळेस जर नवऱ्याच्या हातात मीठ दिलं म्हणजे तुम्ही स्वतःच्या हाताने त्याचा शुक्र बिघडवताय. तर त्याला नोकरी धंद्यामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं, तब्येत अचानक बिघडू शकते. तर मैत्रिणीने हा अनुभव घेतलेला आहे, म्हणून सावधान राहा. तर दुसरी चूक आहे, 3 जुलैच्या राहू काळामध्ये चुकूनही नवऱ्याचा शर्ट, पॅन्ट, रुमाल धुवू नका. मशीनला लावू नका. कपडे म्हणजे माणसाची हवा असते, त्याचं तेज असतं. राहू काळात कपडे धुतले तर त्याचं तेज, त्याची कामं करण्याची ताकद पाण्यासोबत वाहून जाते. ऑफिसमध्ये अपमान होऊ शकतो, बॉस ऐकणार नाही, पैसे अडकतात, घरात येताना चिडचिड होऊ शकते. तर तिसरी आणि शेवटची चूक आहे, 3 जुलैला 10:37 ते 12:15 या वेळेत नवरा घराबाहेर जात असेल तर त्याला रागाने कुठे चाललास, कधी येशील, पैसे कधी आणशील असं विचारू नका, टोकू नका. राहू काळात बोललेलं शब्द हे शाप बनतात. नवरा नकारात्मक ऊर्जा घेऊन घराबाहेर पडला तर त्याला अपयश येऊ शकतं. तर ताईंनो, घाबरू नका. संकट टाळायचा उपाय पण आहे, खूप सोपा आहे. 3 जुलैला सकाळी 10:30च्या आत देवघरात एक नारळ घ्या. त्यावर तुमच्या नवऱ्याचं नाव हळदीने लिहा. तो नारळ गणपती बाप्पाच्या फोटोसमोर ठेवा आणि फक्त 11 वेळा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा मंत्र म्हणा. बस, तुमच्या नवऱ्याचं 100% रक्षण होईल. कोणतीही वाईट शक्ती त्याला हात लावू शकणार नाही. मैत्रिणींनो, मी हे सर्व सांगितले उपाय एकदम 100% खरे आहेत. तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही. फक्त तुम्ही माझ्यासाठी एक काम करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा असं लिहा आणि माझ्या नवऱ्याचं रक्षण कर बाप्पा असं मनापासून लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचून त्यावर रिप्लाय करेन. तर 3 जुलैची संपूर्ण माहिती, पूजाविधी मी सर्व दिलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.